श्रीराम जय जय राम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय जय राम. अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, नाश न होणारे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप, सेवा हे सर्व अक्षय फळ देणारे मानले जाते. अक्षय तृतीया ही फक्त सोने खरेदी करण्याची परंपरा नाही, तर ती आपल्या जीवनातील सत्कर्मांची सुरुवात करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस आपल्याला सांगतो की जे काही चांगले आहे ते आजपासून सुरू करा आणि ते कधीही थांबवू नका. 1. या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व.
पुराणानुसार या दिवशी अनेक शुभ घटना घडल्या. भगवान परशुरामांचा जन्म, महाभारत लेखनाची सुरुवात, गंगा माता पृथ्वीवर अवतरली. यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो. 2. अक्षय म्हणजे काय? आपण रोज बघतो की पैसा संपतो, वस्तू नष्ट होतात, शरीरही नश्वर आहे. पण सत्कर्म, प्रेम, श्रद्धा आणि सेवा हे कधीच संपत नाही. जर आपण एखाद्याला मदत केली, प्रेम दिलं, ज्ञान दिलं, तर ते अनेक पटींनी वाढतं. हेच अक्षय तत्व आहे. आजच्या दिवशी काय करावे? दान धर्म, अन्नदान, वस्त्रदान, जलदान, जप तप, ईश्वर नामस्मरण, सेवा, गरजू लोकांची मदत, चांगल्या गोष्टींची सुरुवात. पण एक लक्षात ठेवा, दान फक्त पैशाचं नसतं. हसणं, प्रेम, वेळ, सहकार्य हेही मोठं दान आहे. 4. आधुनिक जीवनात अर्थ. आज आपण खूप धावपळीत जगतो. पैसा, यश, स्पर्धा यात आपण माणुसकी विसरतो. अक्षय तृतीया आपल्याला आठवण करून देते, संपत्तीपेक्षा संस्कार मोठे आहेत. पैशापेक्षा प्रेम मोठं आहे. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगणं हाच खरा आनंद आहे. 5. छोटं उदाहरण. एक माणूस रोज गरिबांना अन्न देत होता. कुणीतरी विचारलं, तुला काय मिळतं यातून? तो म्हणाला, मला समाधान मिळतं. आणि ते कधीच संपत नाही. हेच अक्षय फळ आहे. 6. निष्कर्ष. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. दररोज एक चांगलं काम करू, कोणालाही दुखावणार नाही, गरजूंना मदत करू आणि मनाने नेहमी सकारात्मक राहू. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते, सत्कर्म करा, ते कधीच वाया जात नाही. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 9 दशक 9. विषय कर्म, त्याची शुद्धता आणि कर्मयोगाचा मार्ग. 1. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपण करीत असलेली प्रत्येक कृती, विचार, वाणी आणि शरीराने केलेले कार्य. समर्थ सांगतात, कर्म टाळून जीवन चालत नाही. 2. कर्माचे प्रकार. चांगले कर्म, सत्कर्म, वाईट कर्म, दुष्कर्म. आपले जीवन हे आपल्या कर्मांवर अवलंबून असते. एक उदाहरण, एक शेतकरी बी पेरतो. चांगले बी चांगले पीक, वाईट बी वाईट पीक. तसेच जसे कर्म तसे फळ. 4. कर्माची शुद्धता. समर्थ सांगतात, कर्म प्रामाणिक असावे, स्वार्थरहित असावे, इतरांना त्रास न देणारे असावे. 5. कर्म आणि फल. कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. हेच कर्मयोगाचे तत्व आहे. 6. कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोग म्हणजे कर्तव्यभावाने काम करणे, परिणामाची चिंता न करणे, ईश्वरार्पण बुद्धी ठेवणे. 7. कर्माचे बंधन. जर आपण अहंकाराने, अपेक्षेने कर्म केले तर ते बंधन निर्माण करते. 8. साधना आणि कर्म. प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करा. सेवाभाव ठेवा, नम्रता ठेवा. 9. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी कर्मयोगाचा आदर्श दिला. ते सतत कार्यरत राहिले, पण त्यांना अहंकार नव्हता. 10. एक साधा दृष्टांत. सूर्य प्रकाश देतो, तो काही अपेक्षा ठेवत नाही. तसेच निस्वार्थ कर्म हेच श्रेष्ठ आहे. अंतिम सार. समास 9 दशक 9 आपल्याला सांगते, कर्म करा, ते शुद्ध ठेवा, अपेक्षा टाळा आणि सेवाभाव ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य बंधनातून मुक्त होतो आणि शांत राहतो.
श्रीराम समर्थ. दासबोध समास 9 दशक 10. विषय भक्ती, ईश्वर भक्ती आणि आत्मसमर्पण. 1. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे परमेश्वरावर प्रेम, पूर्ण विश्वास, श्रद्धेने केलेली उपासना. समर्थ सांगतात भक्ती ही सर्व साधनांचा सार आहे. 2. भक्तीचे स्वरूप. भक्ती ही निष्कपट असावी, स्वार्थरहित असावी, प्रेमपूर्ण असावी. फक्त बाह्य पूजा नव्हे तर अंतःकरणातून आलेली भावना असावी. 3. एक उदाहरण. एक लहान मूल आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवते. त्याला भीती वाटत नाही, तो निश्चिंत असतो. तसेच भक्ताने परमेश्वरावर तसाच विश्वास ठेवावा. 4. आत्मसमर्पण म्हणजे काय? आत्मसमर्पण म्हणजे सर्व काही तुझ्यावर सोपवतो ही भावना, अहंकाराचा पूर्ण त्याग, परमेश्वराच्या इच्छेला स्वीकारणे. 5. भक्ती आणि समर्पण यांचा संबंध. भक्ती प्रेम निर्माण करते, समर्पण अहंकार दूर करते. दोन्ही मिळून पूर्ण आध्यात्मिक प्रगती होते. 6. भक्तीचे फायदे. मन शांत होते, भीती कमी होते, विश्वास वाढतो, जीवनात समाधान येते. 7. साधना आणि भक्ती. नामस्मरण, भजन, प्रार्थना, ध्यान या गोष्टींमुळे भक्ती दृढ होते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी हे परम भक्त होते. त्यांनी संपूर्ण जीवन ईश्वराला अर्पण केले. 9. एक साधा दृष्टांत. नदी शेवटी समुद्रात विलीन होते, तसेच भक्त शेवटी परमेश्वरात विलीन होतो. 10. अंतिम सार. समास 9 दशक 10 आपल्याला सांगते भक्ती करा, समर्पण ठेवा, अहंकार सोडा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, आनंदी आणि मुक्त होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.